कला पुरस्कारानं मराठा सेवा संघाला ज्यांना सन्मानित केलं असे बुलढाणा जिल्ह्याचे प्रसिद्ध छायाचित्रकार माननीय प्रशांत सोनोने यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। कलेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये, चळवळीच्या क्षेत्रामध्ये, परिवर्तनाच्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे प्रशांत सोनोने यांची कामगिरी अतुलनीय आहे, शब्दांच्या पलीकडची आहे। प्रशांत सोनोने यांची उपस्थिती कोणत्याही वैचारिक चळवळीला दिशा देण्याचं काम करत असते। या ठिकाणी आपल्या व्यस्त कार्यबाहुल्यातून प्रशांत सोनोने यांनी माननीय दत्ताभाऊ खरात यांच्या मैत्री खातर वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे चाहने वालों की मंजिल भी कड़ी होती है, हर मुलाकात जुदाई की घड़ी होती है, हर वक्त मिल जाए तो रिश्तों की किताबें पढ़ना, दोस्ती खून के रिश्ते से बड़ी होती है। अशा पद्धतीचं मैत्रीवर प्रेम करणारे, मैत्रीला आपल्या काळजामध्ये स्थान देणारे, मैत्रीसाठी तिडतिड तुटणारे प्रशांत सोनोने यांचं खरात आणि उगले परिवाराच्या वतीनं या शुभेच्छांनी ओथंबलेल्या वातावरणामध्ये, या प्रार्थनांच्या वसंत ऋतूमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। उपस्थितीचा समुद्र लाटाळलेला आहे आणि लाटाळलेल्या या समुद्राची गाज पार्श्वसंगीतासारखी या समारंभामध्ये वाजत आहे। अत्यंत विलोभनीय सोहळा, कानामध्ये अत्तराचा फाया घमघमावा त्या पद्धतीनं हे संपूर्ण सुवासिक सोहळा मुंगसाजी संत श्री मुंगसाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यक्तिमत्व, कर्तृत्वान व्यक्तिमत्व माननीय दीपक भाऊ देशमाने यांचं खरात आणि उगले परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। आणि या संपूर्ण विवाह सोहळ्याचं पौरोहित्य म्हणता येणार नाही, त्यानं सत्यशतकीय पद्धतीनं ज्या विवाह सोहळ्याची मांडणी होते, एक परिवर्तनीय दिशा देण्याचं काम या विवाह सोहळ्याला माननीय आकाश मेहत्रे त्यांच्या माध्यमातून हा विवाह सोहळा क्रांतिबा महात्मा नंतर त्याचा जाहीर उच्चार करणं सोपी गोष्ट नव्हती। परिवाराच्या माणसाला उन्नत चेहरा देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं। खरं म्हणजे एक मोर्चा जर झोपडपट्टीतून निघाला, त्याचं नेतृत्व गवई नावाचा नेता करतो। त्या मोर्चाला संरक्षण द्यायला आलेला SP जिल्हा पोलीस अधीक्षक हा मोरे असतो आणि मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचल्यानंतर फाटकावर त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारायला फाटकावर आलेला कलेक्टर हा खोबरागडे असतो। गवई, मोरे आणि खोबरागडे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या 3 शब्दांच्या माध्यमातून परिवाराच्या माणसाचा चेहरा बदलण्याचं काम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं। आणि खऱ्या अर्थानं एक क्रांती घडली, एक क्रांती अशी घडली कि अंधों में नजर, गूंगों में जुबान आ गई, भीम क्या मिले कि मुर्दों में भी जान आ गई, और जख्मी परिंदों की तरह हालत थी हमारी, भीम ने पंख दिए तो उड़ान आ गई, भीम ने पंख दिए तो उड़ान आ गई। खरं म्हणजे क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानल्याचा परिणाम, कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला, भीमाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, भीमाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला। आज संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माची मंडळी, पिचलेली मंडळी, तळागाळातली मंडळी मोकळा श्वास घेत आहे। मोकळा श्वास घेण्याचं कारण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं संविधानाची मांडणी केली आणि पिचलेल्या, तळागाळातल्या, मोडलेल्या माणसाला जगण्याचा अधिकार दिला, त्याचाच तो परिणाम होय। अबरार काशिफ म्हणतात की जो सच्ची बात थी काशिफ खुदारा लिख दिया मैंने, जो सच्ची बात थी काशिफ खुदारा लिख दिया मैंने, दलितों मुफलिसों का था सहारा लिख दिया मैंने, मुझसे किसी ने पूछा नाम तो बता मसीहा का, तो हिंदुस्तान के परचम पे भीमा लिख दिया मैंने, तो हिंदुस्तान के परचम पे भीमा लिख दिया मैंने। अशा पद्धतीचं क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले आणि बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे परिवर्तनाचं नातं। आणि आज माननीय दत्ताभाऊ खरात आणि उगले परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी सुरेंद्र रामदास उगले, माननीय सुरेंद्र रामदास उगले या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष, पातूर नगर परिषदेचे, यांनी ज्या पद्धतीनं या विवाह सोहळ्याची सत्यशोधकीय मांडणी केली, खरोखरच एक क्रांतिकारी हे वर्णन आहे। क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या उपकारातून ऋणातून उतराई होणं तर शक्य नाही, पण समाजाला परिवर्तनीय दिशा देण्याचं काम या महापुरुषांनी केलं। त्याच उत्काराची आठवण म्हणून, कृतज्ञता म्हणून या ठिकाणी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य प्रतिमा विराजमान आहे. 18 प्रकार जाती धर्माची मंडळी आपल्या सोबतीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं. सर्व जाती धर्माचे मावळे महाराजांसोबत होते आणि एक मानवतेचं शिल्प स्वराज्याच्या माध्यमातून घडवण्याचं काम बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. रायगडाची बांधणी झाल्यानंतर रायगडाच्या पाहणीसाठी जेव्हा बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज आले तर त्यांना मुख्य प्रसादाच्या समोर एक मंदिर दिसलं. मेहनताना देण्यासाठी गवड्यांचं रायगडावर बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज आले होते. त्यांनी गवड्यांना बोलवलं, त्यांना सांगितलं की मुख्य नकाशामध्ये मंदिर तर नव्हतं. गवडी म्हणाले की तुमच्या हिंदू मावळ्यांनी पूजे अर्चेसाठी जगदीश्वराचं मंदिर बांधण्याची विनंती आम्हाला केली, म्हणून मूळ नकाशाला वगळून आम्ही या ठिकाणी या मुख्य प्रसादासमोर जगदीश्वराचं मंदिराची उभारणी केली. बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की स्वराज्याच्या स्थापनेमध्ये मुस्लिम मावळे सुद्धा माझ्या सोबत आहे. मी तुमचा मेहनताना परत घेऊन जातो. मला 8 दिवसाच्या आत रायगडावर एक मशीद उभारा. त्या ठिकाणी गवड्यांनी 8 दिवसाच्या आत एक मशीद उभारली. संध्याकाळची वेळ होती, मगरिबची अजान होत होती आणि मुस्लिम मावळे पायऱ्यांवरून मशीदमध्ये चढत होते. परत आल्यानंतर त्या वरांड्यामध्ये बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज बसले होते आणि त्या मशिदीला महाराजांनी नाव दिला हिरा मस्जिद. आणि आज रायगडावर ती मस्जिद अत्यंत सुदृढरित्या कायम आहे. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, अशा पद्धतीचं नेतृत्व, अशा पद्धतीचं काम बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे संपूर्ण माळ विणण्याचं काम खरात आणि उगले परिवारानं या ठिकाणी केलं. या संपूर्ण क्षणचित्रांना सजीव करण्याचं काम प्रशांत सोनवणे या ठिकाणी करीत आहे. जी मंडळी उभी आहे त्यांना वारंवार मी विनंती करतो की ही संपूर्ण गाद्या सुना मेरे जहन में क्या बैठ गया, इतनी आवाजें तुझे दी के गला बैठ गया और बज़्म अहबाब में नशिस्तें नहीं होती मखसूस, जो भी एक बार जहां बैठ गया. आपण कृपया बसावं आणि या समारंभाच्या आसमंतामध्ये आपल्या उपस्थितीनं चैतन्याचे मांगल्याचे रंग भरावेत ही नम्रतेची विनंती. डॉक्टर तौसीफ, ॲडव्होकेट शहजादुल्ला खान साहब या ठिकाणी उपस्थित आहेत. दोनों अदब नवाज शख्सियत है जिनके वालिद मोहतरम से मेरे रूहानी तालुकात रहे थे. ज्यांचे वडील साहित्यावर त्यांचं दोघांचं त्या दोन्ही भावंडांचं आज साहित्यावर प्रेम आहे, शब्दांवर प्रेम आहे. मराठी साहित्यावर, उर्दू साहित्यावर भरभरून प्रेम करणारी ही मंडळी ॲडव्होकेट शहजाद खान आणि सज्जाद खान माजी पंचायत समिती सदस्य लाखनवाडा, त्याचबरोबर डॉक्टर तौसीफ ही मान्यवर मंडळी लाखनवाडा येथून या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. खरं म्हणजे ज्या ठिकाणी हिंदी आणि मराठीचे रसिक श्रोते असतात त्या ठिकाणी निवेदन करत असताना त्यांच्या मनापर्यंतचा रस्ता निवेदनाच्या माध्यमातून गवसत असतो. ज्ञानोबराय म्हणतात की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, नवरसा भरवी सागर करवी उचित भूतांचे आगर, भावार्थाचे तरुवर निपजवी माय. या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषद अध्यक्ष माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, खासदार माननीय ओमराजे निंबाळकर, माननीय खासदार अहमदनगर ऐडियानगर निलेश लंके, भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय विजयराज शिंदे, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार माननीय राहुल बोंद्रे, अजूनही